नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास. आपला आजचा भाग चाललाय 7वा. वेदमंत्रद्रष्टे महर्षी पराशर. महर्षी पुलस्त्यांच्या आशीर्वचनाने पराशर सद्गतीत झाले. त्यांना आपला आणि ब्रह्मर्षी वसिष्ठांचा संवाद आठवला. बाळा, वेद म्हणजे जणू एक सागर आहे. असंख्य ऋषी त्याचे मंत्रद्रष्टे आहेत. तू किती किती आणि कुठून कुठून हे ज्ञानधन मिळवणार आहेस? मी हा सागर पोहून जाणार गुरुवर्य. नुसतं पोहून चालणार नाही बाळा तुला. वेदार्थ मौतिकांसाठी हा सागराचा तळच गाठला पाहिजे आणि त्यासाठी आपला आशीर्वाद महत्त्वाचा आहे. या संवादाच्या समयी आपल्या पाठीवरून पितामहांच्या आशीर्वादाचा कृपाहस्त फिरला होता. आत्ताही त्या कृपाहस्ताचा अमृतमय स्पर्श पराशरांना झाला. ब्रह्मर्षी वसिष्ठ पराशरांना आपल्याजवळ घेऊन थोपटत होते. त्यावेळी पराशरांच्या नेत्रातून वाहणारा प्रत्येक अश्रू फूल होऊन पितामहांचं पूजन करीत होता. आपल्या जीवन ध्येयाचं स्मरण ताजं करणाऱ्या महर्षी पुलस्त्यांना पराशरांनी पुन्हा पुन्हा नमन केलं. त्यानंतर पराशर आपल्या पितामही अरुंधती देवीजवळ तसेच माता अदृश्यंतीजवळ आले. त्या दोघींनीही पराशरांना हृदयाशी कवटाळीत त्यांच्यावर मंगल आशीर्वचनांचा वर्षाव केला. पुरामुळे धोधो वाहणारं नदीचं गढूळ पाणी कालांतराने नितळ स्वच्छ होऊनच संथ शांत व्हावं, तसं पराशरांच्या मनात उसळलेले क्रोधादी विकार आता पूर्णतः विराम पावून धीर गंभीर विचारांचा साक्षेपी प्रवाह वाहू लागला. बालवयापासूनच पराशरांना ब्रह्मर्षी वसिष्ठांच्याबद्दल अपरिमित प्रेमादर होता आणि आता तर पुलस्त्य महर्षींच्याकडून ब्रह्मर्षींची अलौकिक थोरवी ज्ञात झाल्यामुळे पराशरांचं हृदय त्या प्रेमादराने पुन्हा पुन्हा उचंबळून येऊ लागलं. अग्निदेवतेची प्रार्थना करताना मंत्रद्रष्ट्या ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या मुखातून बाहेर पडलेला आणि पराशरांच्या कानामनात भरून राहिलेला एक वेदमंत्र आज पराशरांना सारखा स्मरतच होता. शुने अग्नेनि सदा नृणाम् मा अशेष सहा अवीरता परित्वा प्रजावतीषु दुर्या सुदुर्य. वीरता रहित तसंच पुत्र पौत्र रहित घरात आम्हास कधीही राहावं लागू नये. हे अग्निदेवा, जे घर पुत्र पौत्रांनी गजबजलेलं आहे अशा घरात आम्ही तुझी उपासना करीत निवास करावा. अशा भावार्थाची लेणी लायलेली ऋचा ब्रह्मर्षींच्या अंतःकरणात उमटली होती. अखंड ब्रह्मभावात स्थित असूनही ब्रह्मर्षींच्या हृदयात कुटुंबवत्सलतेचे हळूवार भावही होते. अशा ब्रह्मर्षींना पुत्रशोकाचं केवढं कठोर प्राक्तन सोसावं लागलंय. पण या प्राक्तनाला धीरोदत्तपणे सामोरी जाणाऱ्या ब्रह्मर्षींना मनोमन पुनरपी पुनमरपी नमन करीतच पराशर आपल्या पितामही अरुंधतीला म्हणाले, माते, चंद्राच्या चांदण्याहूनही धवल तेज महर्षी विश्वामित्रांच्या तपश्चर्येचं असेल, पण त्या चांदण्याच्या शीतलतेहून अधिक आल्हाददायक शीतलता माझ्या पितामहांच्या स्वभावात आहे. पराशरांच्या या बोलण्यावर अरुंधती देवी मंद स्मित करीत हुंकार देत होत्या. ब्रह्मर्षी मात्र त्यावर उत्तरले, वत्सा, प्रत्येक जीव आपापल्या प्रकृती गुणांनी स्वभाव धर्माने बांधलेला असतो. त्यातून घडणाऱ्या जन्मोजन्मांतरीच्या संस्कारांना बदलविणं अजिबात सुलभ नाही आहे. भूत आणि भविष्य काळ आपल्या हाती नाही, पण वर्तमान काळातला प्रत्येक क्षण आपल्या हातात आहे आणि तो प्रत्येक क्षण आत्मोन्नती घडवून आणणाऱ्या कर्मात व्यतीत केला तरच अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. क्षात्रवृत्ती घेऊन जन्माला आलेल्या विश्वामित्र ऋषींनी घोर तपस्येने ब्रह्मण्याला हस्तगत केलं आहे. हे त्यांचं केवढं विस्मयकारी कर्तृत्वच आहे ना. ब्रह्मर्षी झाल्यावर विश्वामित्र सत्यत्वाने विश्वाचे मित्र झालेले आहेत. त्यांनी सविता सूर्य नारायणाकडे बुद्धीला तेज मिळावं म्हणूनच प्रार्थना केलेली आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या मंत्रात ब्रह्मर्षी विश्वामित्र म्हणतात,
सर्व जगत आपणामधून प्रसविणाऱ्या देवांच्या त्या श्रेष्ठ तेजाचं आम्ही ध्यान आणि धारण करतो. हे तेज आम्हा सर्वांच्या बुद्धीला श्रेष्ठ कार्य करण्याची प्रेरणा करू. असं तेज की ते लाभल्यावर बुद्धी दिक्कालाला छेदून जाऊ शकते, देहभावातून सुटून विश्वकल्याणात रत होते. आणि त्यामुळे हे तेज मौलिक आहे. वत्सा, अथक तपस्येने तुझ्या बुद्धीला पण असं तेज मिळून ती विश्वव्यापक होऊ शकेल. ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या शब्दांनी पराशराच्या अंतरंगात एक विलक्षण अपूर्व उल्हासाची लहर उसळली. आत्तापर्यंत विविध ज्ञानक्षेत्रात जेव्हा जेव्हा पराशरांच्या बुद्धीने मुक्त संचार केला तेव्हा तेव्हा त्यामागे ब्रह्मर्षी वसिष्ठांचीच प्रेरणा होती. आणि आता तर ज्ञानाचं फलस्वरूप अशा विश्वात्मक बुद्धीचा मार्ग पितामहांनी आपल्याला दाखवलेला आहे, या केवळ जाणीवेनेच पराशरांच्या अंतराला आत्मानंदाचा स्पर्श होऊ लागला. आणि त्या आत्मानंदात असताना एकदा पराशर ऋषी सरस्वती नदीवर आले. त्या रम्य शांत परिसरात सरस्वतीच्या शीतल जलात अवगाहन करताना त्यांना नदी किनारी आसनस्थ असलेले पुलस्त्य महर्षी दिसले. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणाऱ्या पराशरांच्या प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रेकडे पुलस्त्य महर्षी एकटक पाहत होते. पराशरांनी त्यांच्या नजीक येऊन त्यांना अभिवादन केलं. तेव्हा पुलस्त्य महर्षी पराशरांना म्हणाले, पराशरा, आज मला एक महत्त्वाचं कार्य करायचं आहे. ते म्हणजे माझे पिता श्री ब्रह्मदेव यांनी मला सांगितलेलं विष्णू पुराण एका कार्यतत्पर ज्ञान तपस्व्याकडे सोपवायचं आहे. आणि तो कार्यतत्पर ज्ञान तपस्वी तुझ्या रूपाने माझ्यासमोर उभा आहे. पराशरा, मला माहीत आहे की तू थोर शिवभक्त आहेस. शिव आणि विष्णू एकाच परमात्म्याची दोन नावं आहेत रे. जगत पालन करणारा विष्णू तर जगताला स्वतःच सामावून घेणारा शिव, ही दोन्हीही त्या परमात्म्याचे पवित्र अंग आहेत. त्यांच्यामधलं परम ऐक्य तू जाणून घे. महर्षी पुलस्त्यांचं बोलणं ऐकता सद्गतीत झालेल्या पराशरांनी त्यांना साष्टांग लोटांगण घातलं. भगवान विष्णूंच्या चरित्राची महात्म्याची किरणं पराशरांना स्पर्श करू लागली. पुलस्त्य महर्षी सांगत असलेलं विष्णू पुराण त्यांच्या थेट अंतरात उतरायला लागलं. तेजस्वी वंशपरंपरा, कठोर ज्ञान तपस्या यामुळे लखलखीत तेजोवलय प्राप्त झालेल्या पराशर ऋषींचे अनेक शिष्य झाले होते. मैत्रेय मुनी त्यातलाच एक. मैत्रेयांची तीव्र ज्ञानपिपासा जाणून पराशर ऋषींनी आपल्या अंतरात जोपासलेलं विष्णू पुराण मैत्रेयांना सांगण्यास सुरुवात केली. आणि या विष्णू पुराणाचा पाया परम ऐक्याचाच आहे. त्यात शिव विष्णू यांची एकरूपता तर वर्णिलेली आहेच, पण परमात्म्याचे अद्वय तत्त्व अतिशय प्रभावीपणे त्यात मांडलेलं आहे. ब्रह्मदेवाचं परमज्ञानी पुत्र ऋभू आणि त्यांचे शिष्य निदाघ याचा या पुराणातील संवाद त्याची साक्ष देतात. एकदा गुरूंची भेट झाल्यावर निदाघने आपल्या गुरूंना आपण कुठून आलात, कुठे निघालात असं मोठ्या आदराने विचारलं. तेव्हा ऋभूंनी त्याला उत्तर दिलं की अरे, आत्मा सर्वत्र असल्याने त्याचं कुठे येणं कुठे जाणं हे संभवतच नाही. मी, तू, तो, ती असं काहीही नसून त्यांच्या स्वरूपात केवळ एकच आत्मा आहे. तसंच इकडे तिकडे खाली वर असंही काही नसून एक आत्मा सर्वत्र आहे. असं हे उपनिषदातल्या ब्रह्मैक्य तत्त्वाचं मूळ विष्णू पुराणात दिसतं. आणि इतर पुराणांप्रमाणेच या पुराणातही जगत उत्पत्ती, ऋषींच्या कथा, राजांच्या वंशावळी, काही रूपकात्मक गोष्टीही आहेत. पण याचा मूळ गाभा अध्यात्म विवेचनाचा आहे. श्रीकृष्णचरित्र विष्णुस्तवनाने हे पुराण नटलेलं आहे. सूर, असुर, मनुष्य प्राणींनी युक्त चराचर जगत निर्माण करणारे हरिहर भिन्न नाहीत असं यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तारकांगणाच्या सूक्ष्म अभ्यासामुळे उत्तुंग झेप घेणारी, समाजशास्त्राच्या अभिध्ययनाने सर्वसमावेशक झालेली ही पराशरांची प्रज्ञा या विष्णू पुराण कथनाने आता साक्षात ज्ञानाशीच एकरूप होऊ पाहत आहे. जिथे जिथे वेददृष्ट्या मुनींच्या मुखातून वेदमंत्र अवतरले असतील तिथे तिथे जाऊन ते संग्रहित करायचे, मुखोद्गत करायचे, शुद्ध स्वरूपात जतन करायचं आणि त्यातील सखोल अर्थ समजून घ्यायचा. हा ध्यास हृदयात घेऊन पराशर ऋषींची
त्या व्रताच्या चहोबाजूस अविश्रांत परिक्रमा सुरू झाली होती. आणि ही परिक्रमा करीत असतानाही पावन प्रभात समयी पराशर ऋषींची ध्यानधारणा ही सातत्याने सुरू होती. ही ध्यानधारणा करीत असताना एकदा समाधी अवस्थेत गेलेल्या पराशर ऋषींच्या नजरेसमोर अतिशय प्रदीप्त अशी अग्निदेवता अवतरली. पृथ्वीपासून अंतरिक्षापर्यंत उसळलेल्या अग्निदेवांच्या दिव्य ज्वाळांनी पराशर ऋषींचे अंतःकरणही उजळून निघालं. त्यांना जाणवलं की या अग्निदेवतेचा वास माझ्या अंतरंगातही आहे. अग्निदेवता माझी जीवनदायी ऊर्जा तर आहेच आहे, पण माझ्या प्रज्ञेला चालना देणारीही आहे. या जाणीवेने प्रमोदित झालेल्या पराशर ऋषींना अग्निदेवतेच्या जणू काही ज्वाळांवरच लिहिलेले वेदमंत्र स्पष्टपणे दिसायला लागले. पश्वानतायुं गुहा चरन्तं नमः युजानं नमः वहन्तं सजोषः धीरः पदै अनुग्मन् उपत्वासीदन् विश्वे यजत्राः. पशूंची चोरी झाल्यावर कुटुंबवत्सल माणसांनी चोरी करणाऱ्याच्या पावलांच्या ठशावरून माग काढीत थेट पशूंना लपवलेल्या गुहेपर्यंत जाऊन त्यांना बरोबर शोधून काढावं. त्याचप्रमाणे सर्व बुद्धिमान याजक यज्ञाग्नीच्या चोहोबाजूला बसून आपल्या अंतःकरणरूपी गुहेतही अग्निदेवाला शोधतात. शरीरातील ऊर्जेत, उपासनेच्या ऊर्जेतही त्यांना अग्निदेवच गवसतात. अग्निदेवा आपल्या व्यापक स्वरूपाचं ते स्तवन करतात. यज्ञात समर्पित केलेल्या हवी देवांपर्यंत पोचवण्यासाठी आपणास प्रार्थितात. या भावार्थाचा मंत्र मुखातून बाहेर पडताच पराशर ऋषी नखशिखांत थरारून गेले. पराशर ऋषी वेदमंत्र द्रष्टे झाले होते. आत्ता पावेतो सर्वच वेदमंत्रद्रष्ट्या ऋषींच्या रोचांमध्ये मानवाने शतकानुशतके केलेल्या ज्ञानमंथनातून बाहेर आलेलं शाश्वत तत्वांचं नवनीत प्रकट होत होतं. आणि त्या सर्वांचं गाढ अध्ययन करणाऱ्या पराशर ऋषींच्या नजरेसमोरही असाच तत्वगर्भ ऋचा साकारत होत्या. आपल्या महान पूर्वसुरींनी मांडलेल्या ऋत संकल्पनेबद्दलच्या श्रद्धेनेच पराशर ऋषींचं अंतःकरण व्यापलं होतं. ऋत म्हणजे अवघ्या ब्रह्मांडाने स्वीकारलेला शाश्वत सत्याचा मार्ग. सृष्टी निर्मिती आधीच ऋत तत्व उदयाला आलेलं होतं. मानवाला सर्वात्मक करणारा धर्म म्हणजेच ऋत होय. ऋतुचक्र व्यवस्थितपणे चालवणं हे ईशवृत आणि चराचरांविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेतून सहज अभिव्यक्त होणारा सदाचार हे मानववृत्त आहे. ही वृत्त संकल्पना आपल्या पितामहांच्या सान्निध्याने पराशर ऋषींच्या अंतरी चांगलीच रुजली होती. या ऋततत्वाला अनुसरल्याने मानवी जीवनाचा विकास घडला हे दर्शवणारा एक वेदमंत्र पराशर ऋषींना दर्शन देता झाला. ऋतस्य देवाः अनुव्रताः भुवत्परिष्टिः द्यौः न भूमा वर्धन्ति ईयापः पन्वा शुशिश्चिमृतस्य योना गर्भे सुजातम्. या मंत्राचा गर्भितार्थ असा आहे, ही ऋताचे म्हणजे सत्यव्रतांचं पालन करणाऱ्या देवगणांनी म्हणजेच श्रेष्ठ जनांनी पृथ्वीवर चोहोबाजूंनी भ्रमण केलं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अग्निदेव हे जलप्रवाहाच्या गर्भात सुप्तावस्थेत आहेत. आणि नंतर त्यांनी पद्धतशीर पाहणी करून वाहणारे जलाशय धरणांच्या साह्याने अडवलं. अग्निदेवांचं स्तोत्रगान करून उपासनाही केली. अडवलेले जलप्रवाह मोकळे केल्यानंतर अग्निदेव प्रसन्न होऊन विद्युत रूपाने त्यातून प्रकट झाले. अडवलेल्या जलप्रवाहामुळे जे जलाशय निर्माण झालं त्यातून कालवे काढून सर्वत्र त्या जलाचा योग्य तो वापर झाला. विद्युत रूपाने प्रकटलेल्या अग्निदेवांमुळे आणि जलाशयांमुळे पृथ्वीवर सुख समृद्धी निर्माण झाली. आणि अशा रीतीने देवगणांनी अग्निदेवांकडून ऋतकर्माची म्हणजे सर्व कल्याणाची प्रेरणा घेऊन पृथ्वीला स्वर्गासमान सुखद बनवलेलं आहे. अग्निदेवतेच्या सर्वव्यापक स्वरूपाचा दिव्य प्रकाश पराशर ऋषींच्या अंतःकरणास उजळून टाकत होता. छोट्या ठिणगीपासून
महान ज्वाळेपर्यंत बदलत जाणारे अग्निदेवांचं चैतन्यदायी रूप त्यांना दिग्विजयी सम्राटासारखं मनोरम वाटत होतं. आपल्या प्राणाला जागृत ठेवणारा अग्नी जोवर शरीरात आहे तोवर आपण जिवंत आहोत. या शरीरांतर्गत असलेल्या अग्निरूपी यज्ञात अन्नाची सतत आहुती लागते आणि तो अग्नी प्रज्वलित ठेवण्यासाठी कार्यशीलतेची गरज असते. तसंच ज्ञानरूपी अग्नीची ज्योतही आपल्या हृदयात असते. ती सर्वात्मक भावाने तेवत राहते. असं अग्निविषयक वेदमंत्रांचे पराशर ऋषींना दर्शन झालं आणि आत्तापर्यंत बहुसंख्य मंत्रद्रष्ट्या ऋषीवर्यांच्या अग्निमंत्रात पराशरांच्या ऋचाही समाविष्ट झाल्या. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2मध्ये ऐकणार आहोत. नमस्कार. ऑडिओ क्लिप नंबर 2, वेदमंत्रद्रष्टे महर्षी पराशर. कालचा आपला भाग 7वा होता, त्यातलाच आज दुसरी ऑडिओ क्लिप आहे. वेदमंत्रांच्या संकलनासाठी आत्तापर्यंत पराशर ऋषींनी अविश्रांत भ्रमंती केली आहे. कुभा म्हणजे काबूल, कृमू म्हणजे कुर्म, गोमती, सिंधू, पुरुषणी म्हणजे रावी, शुतुद्री, सतलज, वितस्ता, झेलम या 7 महानद्या म्हणजे सप्तसिंधू, तसंच गंगा, यमुना, सरस्वती या पावन नद्या या सर्वांच्या परिसरात जिथे जिथे ऋषीवर्यांचे अखंड ज्ञानसत्र चालणारे आश्रम होते त्या त्या ठिकाणी अतिशय आदरयुक्त अंतःकरणाने जाऊन ऋषी तिथल्या ज्ञानसत्रांमध्ये भाग घेत असत. पराशरांचे पितामह ब्रह्मर्षी वसिष्ठ यांच्याप्रमाणेच महर्षी गृत्समद, वामदेव, विश्वामित्र, कण्व, भृगु, भारद्वाज, कश्यप, कक्षीवान, जमदग्नी, अंगिरा, अत्री, तसंच मधुच्छंदा, कुत्स, मेधातिथी, अगस्त्य, गौतम, दीर्घतमा या महान आचार्यांचेही आश्रम म्हणजे एक एक ज्ञानपीठच होती. या सर्व महर्षींप्रमाणे त्यांचे काही वंशजही वेदमंत्रद्रष्टे होते आणि या सर्व ज्ञानपीठांमधल्या हजारो शिष्यांच्याकडून प्रतिदिन अरुणोदयाच्या समयाला आपल्या गुरुदेवांच्याकडून सांगितल्या जाणाऱ्या वेदमंत्रांचा पाठ होत असे. त्यानंतरच इतर अध्ययन सुरू होई. आचार्य वसिष्ठांच्या शिस्तबद्ध पावन ज्ञानालयात घडलेल्या पराशर ऋषींकडून हे मंत्र शीघ्र आत्मसात होत आणि हे सर्व मंत्र पराशर ऋषींनी व्यवस्थितपणे संकलित केले. ब्रह्मर्षींचा पौत्र म्हणून केवळ नव्हे तर पराशर ऋषींचे स्वतःचंही कर्तृत्व असामान्य असल्यामुळे सर्व ऋषीश्रेष्ठांच्या ज्ञानपीठात ज्ञानाच्या या महान उपासकाचं सहर्ष स्वागतच होत असे. वेदद्रष्ट्या महर्षींप्रमाणे काही वेदद्रष्ट्या महर्षिणी स्त्रियाही होत्या. महर्षिणी वाक आंब्रुणी, सूर्या, सावित्री, सार्पराज्ञी, यमी, वैवस्वती, उर्वशी, लोपामुद्रा, घोषा या सर्व नारीरत्नांचेही वेदमंत्र पराशर ऋषींनी अगत्याने आत्मसातच केलेले आहेत. वेदमंत्रात ज्यांचं स्तवन केलं जात होतं त्या देवताही अनेक होत्या. इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, चंद्रमा, द्यावा, पृथ्वी, मातरिश्वा, मरुत, मित्रावरुण, अश्विनी कुमार, विश्वेदेव, विष्णू, सरस्वती, उषा इत्यादी प्रमुख देवतांसह इतरही शेकडो देवतांचं गुणवर्णन या वेदमंत्र सागरात होतं. आर्थिक, बौद्धिक, आत्मिक संपन्नता प्राप्त व्हावी म्हणून या देवतांच्या यात प्रार्थना होत्या. काही संवादात्मक, काही निखळ तत्वविवेचनात्मक, तर काही संस्कारात्मक असे नानाविध विषयांनी भरलेले वेदमंत्र पराशर ऋषींच्या निदर्शनात आले. निरनिराळ्या यज्ञयागाची सविस्तर माहिती असलेले गद्यमंत्रही अगणित असलेले त्यांना दिसले. पद्यमंत्रांच्या स्वरांची विस्तृत जाणकारी असलेले हजारो वेदमंत्रही पराशर ऋषींनी अवलोकिले. सप्तसिंधूंचा तसंच गंगा, यमुना, सरस्वती महानद्यांचा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे संपूर्ण आर्यावर्ताच्या दाट वनराजीत जिथे जिथे ऋषीवर्यांचं वास्तव्य होतं, पवित्र वेदमंत्रांच्या पठणाने जिथे वातावरण भरून जात होतं त्या त्या सर्व स्थळी पराशर ऋषी जात होते. सिंधू, गोमती इत्यादी 7 महानद्या तसंच गंगा, यमुना, सरस्वती या पावन नद्यांच्या उगमापासून मुखापर्यंत
परिक्रमा करीत करीत आपली वेदमंत्र श्रवणाची तहान ते भागवित होते. त्यांच्या वेदमंत्रांच्या संकलनाचा आवाका जसजसा विस्तारायला लागला तसतसं पारलौकिक विषयाप्रमाणे लौकिक विषयांवरील, पारमार्थिक विषयाप्रमाणे ऐहिक विषयांवरचेही वेदमंत्र त्यांच्या नजरेला आले. देवतांची जरी विविध नावं असली तरी सर्वांमधले एकम प्रतिष्ठापणारे वेदमंत्र जसे होते तसेच शत्रुनाशाच्या तंत्रांनी भरलेले वेदमंत्रही होते. वैद्यकशास्त्राने खच्चून भरलेलं भांडारही काहीमध्ये होतं. राजधर्माचे सूक्ष्म विवेचन अनेक मंत्रात होतं. युद्धशास्त्राची, राष्ट्रधर्माची, समाजव्यवस्थेची, कुटुंब संस्थेची नेटकी कल्पना कित्येकात मांडलेली होती आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या क्रिया, अनुष्ठानं, संकेत, तोडगे यांनी गच्च भरलेले मंत्रही पराशर ऋषींना आढळून आले. ऐहिक अभ्युदयाप्रमाणे निःश्रेयसाचेही म्हणजे धर्मपालनाने होणाऱ्या मोक्षप्राप्तीचेही विवरण वेदमंत्रात होतं. दृष्टीच्या आवक्यात न मावणारी वेदमंत्रांची ही प्रचंड रास युगानुयुग कशी सुरक्षित राहील हा अफाट ज्ञानसाठा व्यवस्थित सांभाळला गेला पाहिजे आणि आपल्यानंतर अनेक पिढ्यांनाही ही मंत्रगंगा अव्याहत वाहत राहिली पाहिजे असा विचार करीत करीत पराशर ऋषी भागीरथीच्या काठी बसले होते. त्यांच्यासमोरच पलीकडच्या काठावर जाण्यासाठी एक नौका उभी होती. डोक्यावर भलं थोरलं ओझं घेतलेला एक वयस्क इसम त्या नौकेकडे येत असताना पराशरांना दिसला. आता तो एवढं मोठं ओझं घेऊन नावेत बसेल कसा असं वाटत असतानाच एक तरुण लगबगीने त्याच्याजवळ आलेला पराशरांनी पाहिला. त्या तरुणाने त्या वयस्क इसमाच्या डोक्यावरील ओझं पटकन उचलून स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि तात चला असं म्हणून त्याने त्या इसमालाही हात धरून नौकेत चढवलं. हे पाहत असताना पराशरांना भागीरथीच्या पवित्र जलात एकच शब्दाचा तरंग उठलेला दिसला, पुत्र. होय, मला असा समर्थ पुत्र मिळावा की जो वेदमंत्रांच्या या अपार साठ्याला कवेत घेऊन त्याची योग्य व्यवस्थाही लावेल आणि तो त्या वेदमंत्रांचं असं सुयोग्य विभाग करेल की त्यामुळे ते विषयावार जोपासता येतील, त्यांचे युगानुयुग संरक्षण करता येईल. स्वयं नारायणाने सरस्वतीद्वारे प्रकट केलेल्या अपांतरतमा ऋषींनी वेदविभजनाचं आपलं कार्य परिपूर्ण करण्यास्तव पुनश्च अवतरावं याच विचाराने पराशर ऋषी उल्हासित झाले. अखिल मानव जातीला दिव्यत्वाचं दर्शन घडवणारा महान पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा ही उत्कट इच्छा त्यांच्या मनात दाटून आली. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ओम